35 मार्क तुम्ही आरामात मिळवू शकता, फक्त एवढे काही जे मी हायलाइट केले ते चॅप्टर्स करून. सो तुम्ही काउंट करा, फक्त 6 चॅप्टर्स आहेत आणि तुम्हाला 37 अबव्ह मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे, हो की नाही. मॅपमध्ये प्लेसेस कसे मार्क करायचे याच्यावर मी ऑलरेडी 6 ते 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. ओके, चलो लेट अस स्टार्ट. क्षेत्रभेट याच्यामध्ये तुम्हाला काही वाचायचं नाहीये, अजिबात नाही वाचायचे. ओके, काही तुम्ही वाचणार नाही आहात. मग तुम्हाला काय करायचंय, कुठले प्रश्न करायचे आहेत, तर तुम्हाला हे प्रश्न करायचे आहेत. जर तुम्ही क्षेत्रभेटीला जाणार असाल तर कशी तयारी कराल, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, जर तुम्ही क्षेत्रभेटीला जाणार असाल तर तुम्ही कशी तयारी कराल हे तुम्हाला येऊ शकतं. मग तुम्ही काय सामान बरोबर घेणार आहात, तुम्ही मॅप घेणार आहात म्हणजे नकाशा घेणार आहात, तुम्ही होका यंत्र घेणार आहात, तुम्ही प्रथमोपचार पेटी घेणार आहात, अजून तुम्ही काय पाण्याची बाटली, दुर्बीण वगैरे जे पण घेणार आहात ते तुम्हाला या ठिकाणी लिहायला येऊ शकतं. हा प्रश्न आला तर 1 मार्काने येऊ शकतो आणि आलाच तर मोठ्या प्रश्नांमध्ये कुठेतरी मध्ये येऊ शकतो. ठीक आहे, पण हा प्रश्न 1 मार्काला येऊ शकतो की तुम्ही जर जाणार असाल क्षेत्रभेटीला तर तुम्ही काय तयारी कराल. आणि आय होप की तुम्हाला याला काही पाठ करायची गरज नाहीये, तुम्ही मनाने लिहू शकता की तुम्ही जर फिरायला जाणार असाल तर पाण्याची बॉटल घेऊन जाणार, फर्स्ट एड बॉक्स घेऊन जाणार म्हणजे प्रथमोपचार पेटी किंवा नकाशा घेऊन जाणार, हे तर सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, हो, पाठ करायची पण गरज नाही, हे तुम्ही काही नाही वाचलं तरी पण चालणार आहे, काही वाचायची गरज नाहीये. ठीक आहे, अगेन हा प्रश्न महत्वाचा आहे की तुम्ही कोणती काळजी घ्याल. आता हे तुमच्यावरती आहे, तुम्ही कुठेतरी कुठल्या तरी ठिकाणाला कधीतरी भेट दिली असेल. ठीक आहे, सो तुम्ही जेव्हा त्या ठिकाणाला भेट दिली असेल तेव्हा तुम्ही कोणती काळजी घ्याल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. या सगळ्याचे आन्सर्स तुम्हाला आपल्या डायजेस्टमध्ये किंवा जे पण तुम्ही रेफर करत असाल त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. ओके, अगेन तुम्हाला हे काही वाचायचं नाहीये, हे पण धाबे नाही वाचायचे, धाबे नाही वाचायचे, हे पण नाही वाचायचे, हे पण नाही वाचायचे, हे पण नाही करायचे, हे काही करायचं नाहीये, हे करायचं नाहीये, नाही हे पण नाही करायचे, हे पण नाही करायचे. ओके, सो हे तुम्ही काहीही वाचण्यात अजिबात वेळ वाया घालवू नका, हा चॅप्टर तुम्हाला वाचायचा नाहीये. ओके, म्हणजे वाचायचं तर वाचू शकता पण स्वतः म्हणजे एक्झामसाठी तितकंसं याच्यामधलं कॉन्टेंट इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे, सो येस, हे तुम्ही नाही करणार आहात, हे पण नाही करणार आहात, कारण यातला कोणताही क्वेश्चन याच्या आधी नाही आलाय. हे तुम्हाला येऊ शकतं की समुद्र किनारी गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची, सो हे करून घ्या. अगेन हे पण तुमच्या रिस्पॉन्सवरती आहे, इथे तुम्हाला काहीही पाठ करून लिहायची गरज नाही. तुम्ही जर समुद्र किनाऱ्यावरती गेलात तर तुम्ही काय काळजी घ्याल, तुम्हाला माहिती पाहिजे भरती ओहोटीच्या वेळा कधी कशा आहेत, किंवा तुम्हाला समुद्राच्या किनाऱ्यापासून थोडंसं लांब राहायचंय, खूप पाण्यात नाही जायचंय, पोहायला वगैरे जायचं नाहीये अंडर गायडन्स शिवाय. ठीक आहे, सो हे तुम्हाला करायचं नाहीये, म्हणजे सॉरी हे करायचं आहे, बाकी तुम्हाला हे काही करायची गरज नाहीये, हे पण करायचं नाहीये, हे करायचं आहे, 1 मार्काला येऊ शकतं, हे नाही केलं तरी पण चालेल. अहवालाचा प्रश्न मात्र येतोच, अहवालाचा प्रश्न तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पण कदाचित आलेला आहे. येस, ओके, यालाच आपण म्हणतो अहवाल. ओके, सो म्हणजे प्रश्न विचारायचे की वनक्षेत्रास भेट दिली असेल तर प्रश्नावली तयार करा, असा प्रश्न येऊन गेलेला आहे ऑलरेडी 2022 मध्ये. ओके, सो तुम्हाला पण असे क्वेश्चन्स येऊ शकतात, सो असे क्वेश्चन्स करायचे आहेत. आणि हा प्रश्न आला तर डिरेक्टली तुम्ही पाहिलं तर 4 मार्काला आलेला आहे, म्हणजे तुम्हाला 8 प्रश्न करणं अपेक्षित आहे या ठिकाणी. ठीक आहे, सो पहिला चॅप्टर तुम्ही पूर्ण सोडू शकता, पण मी जे क्वेश्चन सांगितले तेवढे मात्र करायचे आहेत. आता याच्यामध्ये हे जे एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स आहेत, आता इथे दिले कारखाना, तुम्हाला इथे वन अधिकारी देऊ शकतात, मी वन अधिकाऱ्याला काय प्रश्न विचाराल, किंवा इथे काहीही प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, सो असे जे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला करायचं आहे. तुम्ही केलेला असं नाही विचारलं जात, ते तुम्हाला टॉपिक देतात आणि तुम्हाला लिहायचं असतं. ठीक आहे, नेक्स्ट हे करायचं आहे, हे तर सगळंच पर्सनल रिस्पॉन्सवरती आहे, तुम्हाला पाठ करायची काहीच गरज नाहीये. सो तुम्हाला हे पूर्ण एक्सरसाइज करायचं आहे आणि मधले क्वेश्चन्स करायचे आहेत. बाकी चॅप्टर वाचण्यामध्ये अजिबात वेळ वाया नाही घालवायचं तुम्ही लोकांनी. ठीक आहे, हे तर नाही वाचणार आहात ऑब्व्हियसली. ओके, नेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये काय येऊ शकतं तर हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे की ब्राझीलमधील प्रसिद्ध खेळ कोणता आहे, भारतातील लोकप्रिय खेळ कोणता आहे, किंवा ब्राझील देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे. ठीक आहे, सो असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. दुसरं कारणे लिहामध्ये काय येतं बघून घ्या. कारणे लिहामध्ये येतं की ब्राझीलला कॉफी पॉट असं का संबोधलं जातं. ओके, ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट असं का संबोधलं जातं. क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे, डायजेस्टमध्ये तुम्हाला याचा आन्सर बघायला मिळेल. ओके, बाकी तुम्हाला नाही विचारलं जात. हे विचारलं जातं की सांभा नृत्य प्रकार कोणत्या देशामध्ये प्रसिद्ध आहे, किंवा ब्राझीलमध्ये कोणता नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. ओके, सो या 3-4 ज्या ओळी आहेत त्यांना अजिबात इग्नोर करू नका. ठीक आहे, याच्यामधून प्रश्न येऊ शकतात. ओके, वाव प्रणय, ग्रेट. ओके, सो सगळ्यांनी सांगा तुम्ही कुठे राहते, बट प्लीज लक्ष द्या इथे. चलो, सो इथे तुम्हाला याचं रिझन येऊ शकतं की जगाचं कॉफी पॉट म्हणून ब्राझीलला का संबोधलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट
नेक्स्ट हे करायची गरज नाही, हे एक्झामला येत नाही, पण ही ओळ खूप महत्वाचं आहे की भारताचे स्थान कुठे आहे. आताच आपण पाहिलं PYQs मध्ये ऑलरेडी हा MCQ येऊन गेलेला आहे की भारताचे स्थान कोणत्या गोलार्धामध्ये आहे. तर उत्तर आणि पूर्व याचा आन्सर आहे. सो हे करायचंय. आशिया खंडामध्ये आहे, हे पण करायचं आहे. ठीक आहे. सो ही पहिली ओळ अजिबात कोणी स्किप नाही करणार आहे. ओके. आता आलेखामध्ये तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना देशाची राजधानी दाखवता आली पाहिजे कुठे आहे ती. ठीक आहे. आय होप की हे सगळ्यांना येतं. ओके. यातले कोणते प्लेसेस महत्वाचे आहेत प्लीज बघून घ्या. सगळ्यांना भारताची राजधानी दाखवता आली पाहिजे, दॅट इज दिल्ली. आणि आय होप की सगळ्यांना भारतामधले राज्य माहिती आहेत. ओके. तुम्ही भारतात राहता हे तुम्हाला अर्थात माहिती पाहिजे की पंजाब कुठे आहे, हरियाणा कुठे आहे, तेलंगणा कुठे, कर्नाटक कुठे. ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. हे इम्पॉर्टंट आहे. होप सो की सगळ्यांना माहिती आहे का? माहिती असेल तर एक आपल्या इंडियासाठी हार्ट शेपचं एक लव्ह शेप हे करून सेंड करा, हार्ट शेप. ओके. आय लव्ह माय इंडिया. ओके. सो आय होप की सगळ्यांना माहिती आहे. सो याच्यामध्ये मी टाइम वेस्ट नाही करत आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की राजधानी कुठे आहे, सिक्कीम कुठे, बिहार कुठे, झारखंड, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, सगळी तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजेत कुठे आहेत त्या. ओके. ठिकाणं माहिती पाहिजे आय मीन. सो आफ्टर दॅट फक्त हेच नाही तर तुम्हाला अरबी समुद्र कुठे आहे, लक्षद्वीप कुठे आहे, श्रीलंका कुठे आहे, अंदमान निकोबार बेट कुठे, इंदिरा पॉईंट कुठे, हे सगळं इंदिरा पॉईंट वगैरे हे सगळं आपल्या भारतामध्येच इन्क्लूड होतं. ठीक आहे. सो हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. पेपरमध्ये आतापर्यंत पेन्सिलने आकृत्या काढल्या तर मार्क्स जातील का? असं मार्क्स जातील असं नाहीये, पण इथून पुढे लक्षात ठेवा की पेनाने काढायचे. ओके. हो, मॅप ब्लँक असतो. ओके. म्हणजे या रेषा असतात, ज्या सीमारेषा आहेत राज्याच्या तर त्या असतात, पण लिहिलेलं काही नसतं. ओके. चलो, सगळ्यांना म्हणजे येत आहे हे फील करायला. सो मी याच्याकडे लक्ष नाही देत आहे. हा बेसिक मॅप आहे, हा तुम्हाला आलाच पाहिजे. आणि नसेल येत तर याची प्लीज प्रॅक्टिस करा. ऍटलीस्ट तुम्हाला एखाद्या वेळेस विचारलं राजस्थान कुठे आहे तर तुम्हाला ते दाखवता आलं पाहिजे. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे काही याच्याकडे लक्ष देऊ नका एवढं. नेक्स्ट आहे ज्याप्रमाणे भारताचं स्थान माहिती पाहिजे त्याप्रमाणे ब्राझीलचं स्थान सुद्धा माहिती पाहिजे की हे कोणत्या गोलार्धामध्ये आहे. ओके. ठीक आहे. आय होप की तुम्हाला याच्याबद्दल सगळी माहिती असली पाहिजे कारण या खूप बेसिक गोष्टी आहेत. सेम फॉर ब्राझील. आता ब्राझीलचे जे राज्य आहेत त्यांची नावं थोडीशी वेगळी आहेत आपल्या नावांपेक्षा, म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं वेगळी आहेत, त्याच्यामुळे ती तुम्हाला काहीतरी करून लक्षात ठेवावी लागतील. मग यासाठी तुम्ही काय करू शकता की आज आणि उद्या तुमचा पेपर आय गेस किती तारखेला आहे, तर पेपर किती तारखेला बघू दे. 25 तारखेला पेपर आहे. सो तुमच्याकडे आजचा दिवस आहे आणि 24 तारखेचा दिवस आहे आणि 25 तारखेची सकाळ आहे. ठीक आहे. सो तुम्ही हे जे 3 दिवस आहेत, आजचा आपल्या 23ची संध्याकाळ, 24चा पूर्ण दिवस आणि 25ची सकाळ, तर या दिवशी काय करणार आहात, एक ब्लँक नकाशा घ्या ब्राझीलचा किंवा नेटवरून ब्लँक नकाशा डाउनलोड करा आणि एक 3 दिवस रोज सकाळ संध्याकाळ आपली ज्याप्रमाणे आपण टॅबलेट घेतो त्याप्रमाणे तुम्हाला सकाळ संध्याकाळ हा ग्राफ वाचायचा आहे. जर पाठ नसेल तर, पाठ असेल तर वेल अँड गुड, पण हा नकाशा प्लीज पाठ करा. जर तुम्हाला सपोज आला की पारा राज्य कुठे आहे ते मेन्शन करा नकाशामध्ये, तर हे तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे. हे खूप इझी आहे. सो फक्त 3 ते 4 वेळा हा ग्राफ वाचा, आरामात पाठ होतो, एवढा पण काही अवघड नाहीये. ठीक आहे. सो 3 दिवस आहेत आपल्याकडे असं ॲज्युम करा, म्हणजे पूर्ण नाहीयेत बट तरी पण ॲज्युम करा आणि फक्त 5 मिनिटं जातात ग्राफ बघायला, त्याच्यामुळे तुम्हाला हे करायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट त्याच्यानंतर भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी हे तुम्हाला लिहिण्यासाठी येऊ शकतं. सेम फॉर पोर्चुगीज एवढी पोर्चुगीज मधून ब्राझील. ओके. ब्राझील. सेम फॉर ब्राझील, पण इम्पॉर्टंट आहे भारताची. ब्राझीलपेक्षा सुद्धा भारताचं जे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्यात इम्पॉर्टंट आहे, पण ब्राझीलची सुद्धा करून ठेवा. अगेन हे प्रश्न नाही केले तरी पण चालणार आहे. असा तुम्हाला जगाचा नकाशा नाही येत, सो हा पण स्किप करू शकता. हे एक लक्षात ठेवा की पाऊ ब्राझील हे जे एक वृक्ष आहे तर हे ब्राझीलमध्ये प्रेझेंट आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ब्राझीलमध्ये राष्ट्रीय नियंत्रित प्रजासत्ताक प्रणाली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. भारत आणि ब्राझीलचं स्वातंत्र्य दिन. ओके. हे माहित आहे का तुम्हाला? मधून पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आणि तुम्हाला भारताचं स्वातंत्र्य दिन माहिती असेलच, तुम्हाला फक्त ब्राझीलचं लक्षात ठेवायचं आहे. हो, जुन्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. नाही दिलेत का मी? ओके. नाही दिलेत. ओके सॉरी, मी देते या व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये देते. ठीक आहे. चलो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट सगळे MCQs ॲज युजल तुम्ही करणार आहात. MCQs खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की भूगोलामधले जे MCQs आहेत युजली टेक्स्टबुकच्या खालचेच येतात. एखादा MCQ पुस्तकामधून येऊ शकतो, पण टेक्स्टबुकच्या खालचे मोस्टली MCQs येतात. ओके. हो, भूगोलचा मॅप ब्लँक असतो, फक्त राज्याच्या सीमा असतात आणि आंतरराष्ट्रीय सीमा असते. नेक्स्ट आहे याच्यामध्ये पहिलं तर तुम्ही करणार आहातच, दुसरं पण तुम्ही करणार आहात.
तिसरं नाही केलं तरी पण चालेल. ओके, सो पहिला आणि दुसरं दोनच करणार आहात. इथे सांगितलेलं आहे की अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा, बट तुम्हाला पेपरमध्ये दुरुस्त करून वगैरे लिहायला नाही येत. ठीक आहे, दुरुस्त वगैरे करून लिहायला नाही येत, फक्त चूक आहे की बरोबर आहे एवढंच लिहायला येतं. ठीक आहे, सो तुम्ही ह्याचे फक्त चूक की बरोबर एवढे आन्सर्स बघा. अगेन हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये, पण तुम्हाला जर माहिती आहे की आपला भारत कुठल्या गोलार्धामध्ये आहे तर तुम्ही आरामात लिहू शकता. सो हे करायची काही गरज नाहीये माझ्या मते तरी. नेक्स्ट आहे, हा चॅप्टर तुम्ही पूर्ण स्किप करू शकता हवं असेल तर, पण काही ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत नकाशाशी रिलेटेड त्या मात्र स्किप करू नका, कारण बाकीचे मोठे प्रश्न तुम्ही ऑप्शनला टाकू शकता, पण तुम्ही नकाशा ऑप्शनला नाही टाकू शकत. तुम्हाला दोन्ही पण नकाशावरचे प्रश्न सोडवणं मस्ट आहे. ठीक आहे, एक्सक्यूज मी, हम कुछ बात कर रहे हैं, हमसे भी बात किया करो, काही डाऊट्स असतील तर विचार किया करो. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला काय काय येऊ शकतं जर आलंच नकाशामधून या तर. सगळ्यात पहिल्यांदा मेवाड पठार, अरवली पर्वत येऊ शकतं. दुसरं आहे कच्छचे रण दाखवण्यासाठी येऊ शकतं. नेक्स्ट आहे कुठे गेलं, इथे एक हे होतं, हां, हे तुम्हाला पूर्व घाट पश्चिम घाट पूर्व घाट येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, लेट मी चेक अजून याच्यामधून काय येऊ शकतं. सुंदरबन, येस, हां, सुंदरबन तुम्हाला इथून दाखवण्यासाठी येऊ शकतं. नेक्स्ट आहे सांबर सरोवर, इम्पॉर्टंट आहे. हे फक्त बघून जा एकदा, जेणेकरून तुम्हाला जर आलं तर तुम्ही ते दाखवणार आहात. आणि नद्यांमध्ये आपण बघूया, नद्यांमध्ये बघूया. हे होतं, हां, काराकोरम, येस, काराकोरम. सो काराकोरम इम्पॉर्टंट आहे इथे. आफ्टर दॅट लडाख तुम्हाला दाखवण्यासाठी येऊ शकतं. नेक्स्ट आहे हिमालय, पूर्ण हिमालय दाखवण्यासाठी येऊ शकतो, पण हिमालय फक्त एवढाच भाग नाहीये तर हा भाग पण आहे, हे लक्षात ठेवायचंय. हिमालय असा पसरलेला आहे. ठीक आहे, सो हे अजून येऊ शकतं. बाकी बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही हवं तर स्किप करू शकता. ठीक आहे, पण एवढं मात्र नक्की करून जावा. बाकीचं एवढं काही या चॅप्टरमधून म्हणजे या पर्टिक्युलरली काय म्हणते मॅप, मॅपमधून एवढं नाही विचारल्या गेलेलं आहेत. आय होप की सगळ्यांना मुंबई वगैरे कुठे आहे माहिती असेल, सो मी त्याच्याकडे नाही लक्ष देते. फक्त तुम्हाला या ठिकाणी पश्चिमकडचा घाट, पूर्वेकडचा घाट हे माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे, आता याच्यामधल्या काही जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला हा नकाशा दिला तर येऊ शकतो, पण बेसिकली हा नकाशा तुम्हाला वाचण्यासाठी नाही देत. का नाही देत? कारण हा जो नकाशा आहे तर हा नकाशा खूप जास्त गर्दी आहे याच्यामध्ये. सो तुम्हाला नकाशा वाचण्यासाठी नाही दिला जात. वाचण्यासाठी तुम्हाला एकदम इझी नकाशा दिला जातो, हा तुम्हाला कधीच वाचण्यासाठी मोस्टली तर नाही दिला जात. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऐतिहासिक पार्श्वभूमीचं आन्सर. इंडियाचे 3 पॉईंट्स आणि ब्राझीलचं फक्त 1 पॉईंट लिहिलं तर चालेल का? कारण अपेक्षित मध्ये तसंच दिलेलं आहे. 2 गुणांसाठी आलं तर तुम्ही 4 पॉईंट्स लिहू शकता. आता ते डिपेंड आहे किती मार्कांसाठी येते त्याच्यावरती डिपेंड आहे ते. सेम फॉर ब्राझील. आता ब्राझीलमधलं काय काय येऊ शकतं, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ढालक क्षेत्र येतं ब्राझीलचं. ब्राझील उच्चभूमी कुठे आहे ते सांगण्यासाठी अजस्त्र कडा. नेक्स्ट आहे कॅसिनो पुळण, हे PYQs मध्ये आहे हा, सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय. हवं तर ह्याला कसं पण मार्क करून ठेवा, काय पण करून ठेवा. ठीक आहे, ब्राझिलिया आय होप सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे, सो मी ते नाही मेन्शन करत आहे. पॅन्टनाल, अमेझॉन नदी खोरे, खूप इझी आहे, वरती कुठे पण असं लिहून टाकायचं अमेझॉन नदी खोरे. ठीक आहे, ते तुम्हाला कसं पण लिहिलं तरी तिथे त्याच्यामध्ये जाणारच येते. गियाना उच्चभूमी. ठीक आहे, बाकी हवं तर तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. ओके, काय काय करायचं आहे, ब्राझील उच्चभूमी, ढालक क्षेत्र, अजस्त्र कडा, कॅसिनो पुळण आणि पॅन्टनाल एवढं करायचं आहे. ठीक आहे, ओके, थम्स अप. आफ्टर दॅट नेक्स्ट आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, जे लोक पूर्ण चॅप्टर स्किप करणार आहेत त्यांनी हे नाही केलं तर चालेल, बट अगेन ज्या लोकांना अगदी आउट ऑफ स्कोर करायचं आहे त्यांनी प्लीज हे करा, कारण सपोज जर ऑप्शन मधला तुम्हाला दुसरा एखादा क्वेश्चन नाही आला तर तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. आता याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला बऱ्याचदा येतच की या ठिकाणी क्वेश्चन आहे भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर त्याचप्रमाणे या ठिकाणी हिमालयाची वैशिष्ट्ये येऊ शकतात, द्वीपकल्पाची वैशिष्ट्ये, किनारपट्टीच्या प्रदेशाची वैशिष्ट्ये, द्वीपसमूहांची वैशिष्ट्ये असं या ठिकाणी येऊ शकतं. मॅम मी खूप सॅड आहे कारण घरचे म्हणाले होते 95% पडायला पाहिजे, पण माझे झालेले पेपर्स अंदाज लावून मला 90s पडले. इट्स ओके. खरं सांगू का मी, खरं तर आता तुमचा शेवटचा पेपर आहे, सांगायला हरकत नाही, पण त्यांच्या मार्काचा असा काहीही फारसा उपयोग होत नाही. तुम्हाला किती पण पडू दे, 90 पडू दे, 100 पडू दे, 80 पडू दे, 70 पडू दे, वॉटेवर पडू दे, तुम्हाला जोपर्यंत एका खूप चांगल्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर कुठेतरी ह्या 10वीच्या मार्कांचा उपयोग होतो, बट बाकी कुठेही याचा काहीही उपयोग नाहीये. ओके, तुम्हाला फक्त एक चांगले कॉलेज मिळवायचं असेल, अगदी टॉपचं कॉलेज मिळवायचं असेल, तुम्हाला जर पुढे BSc BA किंवा BCom करायचं असेल तर तुम्हाला चांगल्या कॉलेजची अपेक्षा असते आणि त्यासाठीच फक्त 10वीचा उपयोग आहे, बाकी कुठेही काही उपयोग नाहीये. ठीक आहे, सो एवढा अजिबात टेन्शन घेऊ नका, 90% पण खूप आहेत. ठीक आहे,
चलो, अजिबात लोड घेऊ नका, हा पेपर खूप छान जाऊ द्या. ठीक आहे, पर्सेंटेज मिळवणं आपल्या हातात नाही, आपल्या हातात अभ्यास करणं. कर्म करत राहा, फल वो भगवान ऊपर दे देगा आपको. सो कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. ओके, चलो. हिमालय. आय होप की सगळ्यांना माहिती आहे हिमालय नवीन नुकताच आलेला, नुकताच म्हणजे असं अर्वाचीन वली पर्वत आहे. सो तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जर आलं की अर्वाचीन वली पर्वत कोणता आहे तर हिमालय लिहिता आलं पाहिजे. ओके, बाकी लोकेशन वगैरे नाही लक्षात ठेवलं सोडून द्या, लक्षात राहत असेल बेस्ट लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट इथून अजून एक रिकामी जागा तयार होते, शिवालिक. ठीक आहे, बाकी हवं तर स्किप करू शकता. तुम्हाला असं येतं की डॅश ही सर्वात जुनी दक्षिणेकडील पर्वतरांग आहे, आन्सर आहे शिवालिक. सो ही एक MCQच्या फॉर्मॅटमध्ये हे येऊ शकतं. ओके, बाकी हवं तर हे स्किप करू शकता. जर तुम्ही हा चॅप्टर स्किप करणार असाल तर तुम्हाला हे करायचं आहे. ओके, करणार असाल तर हे लक्षात ठेवायचं आहे. करणार असेल तर तुम्हाला सगळेच पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हॅलो यश, बिचारा कधीपासून म्हणते माझं नाव सांगा. सो येस, हॅलो यश. ओके, नेक्स्ट आहे द्वीपकल्पाकडील भारताचा जो मैदानी प्रदेश आहे तो कुठून कुठे पसरला आहे हे तुम्हाला थोडक्यात माहिती असलं पाहिजे. जर नकाशामध्ये आलं तरीही तुम्हाला दाखवण्यासाठी येऊ शकतं, लिहिण्यासाठी आलं तरी पण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. सो त्यासाठी ही एक बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. असं मी जर सगळ्यांचं नाव घेत बसले ना आपल्याला नावांचा व्हिडिओ तयार करावा लागेल. बट देन ऑल्सो हॅलो शॉर्ट्स मेकर. ठीक आहे, चलो. तर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला असं येऊ शकतं की मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य लिहा, द्वीपकल्पाची वैशिष्ट्य लिहा, तेव्हा तुम्हाला सगळं लिहायचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही हा चॅप्टर करणार असेल तर प्लीज व्यवस्थित करा. हाय वेटेज चॅप्टर आहे, पण नसेल करणार तर तुम्हाला बाकीचे छोटे छोटे चॅप्टर्स करावे लागतील. अगेन डिपेंड्स ऑन यू. ओके, नेक्स्ट आहे करणार असेल तर तुम्हाला सगळंच करावं लागेल या चॅप्टरमधलं. मी स्किप करा असं सांगू शकत नाही, कारण प्रश्न कसाही येऊ शकतो. किनारपट्टीचा प्रदेश मात्र नक्की करून जा, कारण तुम्हाला कंपॅरिझनसाठी येतं, म्हणजे फरक स्पष्ट करायसाठी येतं की पश्चिमेकडील किनारा आणि पूर्वेकडील किनारा यांच्यामधला फरक स्पष्ट करा. ओके, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पूर्वेकडील किनारा आणि पश्चिमेकडील किनारा यांच्यामधला तुम्हाला फरक स्पष्ट करा असं येऊ शकतं. 2 पॉईंट्स फक्त तुम्हाला करायचे आहेत फरक स्पष्ट करामध्ये. मॅम, ब्राझीलचा मॅप पॉइंटिंग येणार का एक्झाम मध्ये, कारण 2019ला ब्राझीलचे मॅप पॉइंटिंग होते. हो, ब्राझील येऊ शकतं, कारण 2022ला भारताचा नकाशा येऊन गेलाय. सो तुमच्यासाठी ब्राझील येऊ शकतो अशी शक्यता आहे. अगेन कन्फर्म नाही सांगू शकत, कारण त्यांच्या मनामध्ये असेल तर ते 2 वेळा भारत पण देतील. पण माझ्या मते तरी यावर्षी ब्राझीलचा नकाशा पॉइंटिंगसाठी आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे लिहिण्यासाठी काय म्हणतात त्याला, नकाशा भरण्यासाठी. ओके, नकाशा भरण्यासाठी ब्राझीलचा नकाशा आला पाहिजे असं मला तरी वाटतंय. ठीक आहे, गट फिलिंग किंवा अनालिसिस म्हणू शकता. नेक्स्ट आहे द्विभुज. अगेन वैशिष्ट्य आली तर तुम्हाला सगळंच लिहावं लागतील. ओके, याच्यामध्ये अगेन काही आपण स्किप नाही करू शकत. सेम फॉर ब्राझीलसाठी पण हे तुम्हाला सगळं करावं लागेल. ज्यांना आपल्याला आउट ऑफ मार्क्स पाहिजे त्यांना सगळं करायचं आहे, काही स्किप नाही करू शकत. फक्त अजून एक, जे लोक सोडणार आहेत त्यांनी हा MCQ मात्र सोडू नका की सर्वोच्च शिखर कोणता आहे, ब्राझीलमधला पिको दी नेब्लिना आणि त्याची हाईट आहे 3014 मीटर. ओके, सो 3014 मीटर याची हाईट आहे, हे सोडायचं नाहीये तुम्ही. ठीक आहे, आणि जे लोक चॅप्टर पूर्ण करणार आहेत त्यांनी पूर्ण करायचंय. अजस्र कडा येतं. ओके, कारणे लिहामध्ये पण येतं, किंवा जो कोणता प्रदेश याच्या काय म्हणू शकतो त्याला, एक मिनिट मला प्रश्न फ्रेम करू द्या. ओके, सो ब्राझीलच्या उत्तरेकडील भागामध्ये जो अवर्षणाचा प्रदेश आहे किंवा ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्या प्रदेशाला चतुष्कोण असं का म्हणतात, किंवा चतुष्कोण कोणत्या प्रदेशाला म्हणतात असं आलं तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, सो हे त्यासाठी आहे. नेक्स्ट आहे किनारी प्रदेशामध्ये हवं तर सोडून देऊ शकता, ब्राझीलचा किनारी प्रदेश सोडून देऊ शकता. नेक्स्ट आहे मैदानी प्रदेश. ब्राझीलचा मैदानी प्रदेश सोडून देऊ शकता, पण अजस्त्रकडा करायचं आहे. नेक्स्ट आहे पॅन्टॅनल. अगेन इम्पॉर्टंट, हे नाही सोडून देऊ शकत. ओके, द्वीपसमूह स्किप करू शकता ब्राझीलसाठी. हे क्वेश्चन्स नाही करायचे, हे पण नाही करायचे. नेक्स्ट आहे ब्राझीलमधील जलप्रणाली. आता याच्यामध्ये पण फक्त ॲमेझॉन महत्वाचं आहे, बाकी तुम्ही हवं तर स्किप करू शकता, पण नद्यांचं स्थान मात्र करायचंय. ओके, लेटेस्ट सी नद्यांचं स्थान. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या नद्या इम्पॉर्टंट आहेत किंवा कोणत्या नद्यांबद्दल आधी विचारलं गेलेलं आहे. तर इम्पॉर्टंट नदी आहे अर्थात ॲमेझॉन नदीचे खोरे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे साओ फ्रान्सिस्को, याच्या आधी विचारली गेलेली आहे. सो हे करून जायचंय. आफ्टर दॅट कौन सी थी वो नदी, कहाँ से आई थी, निग्रो. ओके, निग्रो एक करायचंय. सो निग्रो करायचं आहे, ॲमेझॉन नदीचे खोरे करायचं आहे, आणि साओ फ्रान्सिस्को नदी. एवढं तरी करून जा. ठीक आहे. चलो, नेक्स्ट आहे हे सोडलं तर चालू शकतं, हे पण हवं तर सोडू शकता. फक्त नाव लक्षात ठेवा की साओ फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील 3री महत्वाची नदी आहे.
स्किप करू शकता. भारतामधील जलप्रणाली स्किप नाही करायचे, कारण हे सगळ्यांना माहिती आहे हिमालयामध्ये नद्या आहेत, किंवा ज्या पण दक्षिणेकडे जाणाऱ्या नद्या आहेत, ज्या पण पूर्व घाटाकडे जाणाऱ्या नद्या आहेत, पश्चिम घाटाकडच्या नद्या आहेत. सो हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, सो ह्याच्यामधलं मी तुम्हाला काही स्किप करायला नाही सांगणार आहे. अगेन इम्पॉर्टंट आहे सांबर सरोवर, मगाशी पण सांगितलं होतं. नर्मदा नदीबद्दल प्रश्न येऊन गेलेले आहेत. महानदी कुठे गेली? प्राणहिता करायची आहे, म्हणजे प्राणहितावरती प्रश्न येऊ शकतो. गोदावरी लोकेशन दाखवण्यासाठी येतं. नेक्स्ट आहे महानदी, येस, लोकेशन दाखवण्यासाठी येते. आणि कावेरी. आफ्टर दॅट कुठे आहे अजून एक, गंगोत्रीचं स्थान दाखवता आलं पाहिजे, यमुनोत्रीचं स्थान दाखवता आलं पाहिजे. ठीक आहे, बाकी हवं तर तुम्ही स्किप करू शकता. ओके, गंगोत्रीचं स्थान दाखवता आलं पाहिजे, उलट सरोवर एक, सांभर सरोवर एक, नर्मदा, गोदावरी, प्राणहिता, महानदी. ठीक आहे, एवढं केलं तर पुरेसे. चलो, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिंधूच्या उपनद्यांची नावं माहिती पाहिजेत, गंगेच्या उपनद्यांची नावं माहिती पाहिजेत. बाकी स्किप करू शकता. चलो, स्किप कर सकते बाकी. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का वगैरे प्रश्न नाही आहेत. अचूक जोड्या निवडा, अचूक पर्याय निवडा तुम्ही सगळे करणार आहात. नकाशावर नाव देता येत नाही, नकाशावर नाव नाही द्यायचं आहे तुम्हाला, बाजूला सूचीमध्ये लिहायचं आहे आणि सूचीमध्ये तुम्हाला नाव द्यायचं आहे. ठीक आहे, नकाशामध्ये नाव नाही द्यायचं आहे. नकाशावरचे प्रश्न कसे सोडवायचे प्लीज बघा, त्याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय करायला पाहिजे? माझ्या मते बी करायला पाहिजे. तुम्ही जे तयारी केली असेल ती करू शकता. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये पहिलं इम्पॉर्टंट आहे, दुसरं इम्पॉर्टंट आहे. मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य ऑलरेडी येऊन गेलेलं आहे, यावेळी येण्याचे चान्सेस कमी आहेत, सो नाही गेलं तरी पण चालेल. पॅन्टनल करायचं आहे. ठीक आहे, बस एवढं ठीक आहे. नेक्स्ट आहे अमेझॉन नदीचे खोरे, अजस्त्रकडा. त्याच्यानंतर भौगोलिक कारणे तुम्ही सगळे करायचे आहेत, सगळे छोटीशी आहेत, लय मोठं नाही आहे, 4-4 पॉईंट्स आहेत प्रत्येकाचे. अचूक गट ओळखा आहे तर सिम्पल क्वेश्चन आहेत, हे तुम्ही करा. ठीक आहे, बाकी नेक्स्ट आहे हवामान. हा चॅप्टर तुम्हाला करायचा आहे. नकाशावरती नावं नाही देता येत, नकाशामध्ये तुम्हाला सूची लिहावी लागते आणि सूचीच्या अकॉर्डिंगली तुम्ही नावं लिहिता. ओके, ठीक आहे. एनी क्वेश्चन्स? हॅलो ओम. चलो, आता नेक्स्ट आहे हवामान. हवामानामध्ये बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. आपण हवामान हा स्किप नाही करणारा, म्हणजे स्किप न करणारा टॉपिक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं करायचंय. आता याच्यामध्ये काय काय आहे, तुम्हाला हवामानावरती नकाशे नाही विचारले जात, सो ही एक गुड न्यूज आहे. हवामानामध्ये कुठलाही नकाशा नाही विचारला जात. ठीक आहे, हवामानामध्ये काय येतं तर ग्राफ येतो. ओके, हवामानामधला तुम्हाला ग्राफ वाचनामध्ये येऊ शकतो. ठीक आहे, हवामानामधला ग्राफ येतो, नकाशा येत नाही. मी रिपीट यासाठी करते कारण मला काही रिस्पॉन्स नाही मिळत आहे, सो दॅट्स वाय चाललंय माझं हे. चलो, जनता बरीचशी आहे बट जनतेने लाईक नाही केलंय, सो सॅड जनता, असं नाही करायचं. नेक्स्ट, आता याच्यावरती तुम्हाला कसे प्रश्न येऊ शकतात? नकाशा तुम्हाला भरण्यासाठी नाही आहेत पण वाचण्यासाठी येऊ शकतो. ओके, भरण्यासाठी नकाशा नाही आहेत, वाचण्यासाठी येऊ शकतो. मग वाचण्यासाठी आला तर यातलेच प्रश्न येतात, बाहेरचे प्रश्न येत नाहीत. सो नकाशा वाचण्यासाठी तुम्हाला हेच प्रश्न करायचे आहेत. आणि माझ्या मते यावेळी नकाशा वाचण्यासाठी तुम्हाला भारताचा दिला जाईल ब्राझीलपेक्षा, आणि भरण्यासाठी ब्राझीलचा दिला जाईल. ठीक आहे, सो प्लीज ब्राझीलचा नकाशा भरण्याच्या दृष्टिकोनातून चांगला करून ठेवा. ग्राफ तुम्हाला या चॅप्टरमधला येऊ शकतो, अगेन वाचण्यासाठी, ड्रॉ करण्यासाठी नाही येणार. नेक्स्ट आहे अवर्षण चतुष्कोन. याचं उत्तर 3ऱ्या चॅप्टरमध्ये पण आहे, 4थ्या चॅप्टरमध्ये पण आहे, कोणतं पण करा, नो प्रॉब्लेम, कारण उत्तर तेच राहणार आहे. सो हे करून टाका. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे नाही केलं तरी पण चालेल, पण काय करायचं ह्याच्यामधलं, भारत 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 भारत. ठीक आहे, नाही केलं तरी पण चालेल, चालू शकते नाही केलं तरी पण. नेक्स्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे की तुम्ही जर पाहिलं तर हिमालयाकडे वेगळं हवामान आहे, ज्याप्रमाणे तुम्ही हिंदी महासागरामध्ये याल त्याप्रमाणे वेगळं हवामान आहे, किंवा हिमालयामधल्या हवामानाचा हिंदी महासागरावरती वगैरे परिणाम होतो. सो हे तुम्हाला का परिणाम होतो किंवा कसा मोठा परिणाम होतो याचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. सो हे तुम्हाला करून ठेवायचं आहे. भारतातील ऋतू तर सगळ्यांना माहिती आहे, ते पाठ करायची गरज नाहीये. चॅप्टर संपला, एवढाच चॅप्टर आहे, तुम्हाला एवढंच करायचं आहे चॅप्टरमधलं, त्याच्यामुळे हा चॅप्टर नीट पक्का करा, अजिबात त्याच्यामधलं काही स्किप करू नका. हे शक्यतो नाही विचारलं जात तुम्हाला, पण असं येऊ शकतं की जास्त पावसाचं ठिकाण नकाशामध्ये दाखवा. अजून नाही आलंय कधी, बट मे बी बाय चान्स आलंच तर तुम्ही स्किप पण करू शकता, कारण तसे तुम्हाला 4च लिहायचे आहेत. बट अगेन तुमच्या मर्जीवरती आहे. चुकीबरोबर सगळे करा, सहकारण स्पष्ट करण्यासाठी नाही आहेत चुकीबरोबर. भौगोलिक कारणे सगळे करायचे आहेत. या चॅप्टरमधल्या एक्सरसाइजमधला कुठलाच क्वेश्चन स्किप नाही करायचंय, तरी पण करायचा असेल तर नाही करू शकत तुम्ही कोणताच, सगळं तुम्हाला करावं लागेल. या दोघांचा आन्सर मोस्टली सेम आहे,
ठीक आहे, या दोघांचा आन्सर मोस्टली सेम आहे. सो हे तुम्ही बघू शकता, एकच आन्सर लक्षात ठेवा, दोघांसाठी पण चालेल. बट याच्यामधलं स्किप काहीच करू नका, कारण चॅप्टर खूप छोटा आहे. हार्डली त्याच्यामधलं तुम्हाला फक्त भारत आणि ब्राझीलचा हवामानाचा अभ्यास करायचा, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. पाऊस किती आहे, कुठे वादळ जास्त आहे किंवा कुठे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे, वर्षण चतुष्कोण का म्हणतात, एवढंच तुम्हाला फक्त करायचं आहे. ठीक आहे, बाकी तुम्ही याच्यामधलं काही चॅप्टरमध्ये आहेच नाहीये काय. ठीक आहे, सो हा चॅप्टर अजिबात स्किप नाही करायचंय. तुम्ही 3rd चॅप्टर स्किप करणार आहात, सो बाकी कुठलाही चॅप्टर स्किप नका करू. जे आपण ठरवलेले चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला करायचे आहेतच. नेक्स्ट आहे प्राणी. प्राणी 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 प्राणीमध्ये काय करायचंय, नाही केलं तरी पण चालेल. ठीक आहे, चलो. आता नेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतं की ब्राझीलमधील जगातल्या सगळ्यात जास्त वनस्पती प्रजाती आहेत किंवा जगाची फुफ्फुसे. हे इम्पॉर्टंट रिझन आहे. भौगोलिक कारणे लिहा. भौगोलिक कारणे लिहामध्ये येतं की जगाची फुफ्फुसे असं ॲमेझॉनच्या वनप्रदेशाला का म्हटलं जातं. ठीक आहे, सो हे तुम्हाला करायचं आहे. सॉरी डिअर, इंग्लिश मिडियम्स नाही आहे, मराठी मिडियमचाच भूगोल आहे, कारण मी मराठी मिडियममधून शिकली आहे भूगोल स्पेसिफिकली, त्याच्यामुळे मला इंग्लिश मिडियमच्या भूगोलाबद्दल एवढं काय माहिती नाही आहे. अगेन पेपर तो सेमच असणार आहे, क्वेश्चन्स पण सेम असणार आहेत, बट अगेन भाषेचा फरक पडतो. सो तुम्ही हवं तर जर जमत असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये सेम क्वेश्चन मार्क करू शकता, कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन तेच राहणार आहेत. ठीक आहे, फक्त एवढंच की लँग्वेज बदलेल. नेक्स्ट हे नकाशा वाचण्यासाठी, नकाशामध्ये दाखवण्यासाठी, दोघांसाठी पण हा नकाशा येऊ शकतो. तुम्हाला काय दाखवण्यासाठी येईल की शीत वाळवंट दाखवा किंवा उष्ण वाळवंट दाखवा किंवा काटेरी झुडपांचा प्रदेश दाखवा, असं तुम्हाला काही विचारलं जातं. फक्त पानझडी वने दाखवा नाही येणार, कारण ते खूप मोठा प्रदेश आहे, हे नाही येणार. सदाहरित वने पण नाही येणार, पण काटेरी, हिमालयातील वने आणि समुद्रकाठची वने, शीत वाळवंट, उष्ण वाळवंट हे इथून दाखवण्यासाठी नकाशामध्ये येऊ शकतं. ठीक आहे, ओके. नकाशाचेच पॉईंट्स सांगते, हे मी इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हेच तुम्हाला करायचे आहे, त्याच्या व्यतिरिक्त नकाशामध्ये नाही आहेत काही. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट सेम फॉर ब्राझीलमध्ये तुम्हाला कटिंगा दाखवण्यासाठी येऊ शकतं. हा प्रदेश नाही आहेत, विषुववृत्तीय वने दाखवण्यासाठी नाही आहेत. पॅन्टॅनल येतो, कटिंगा दाखवण्यासाठी येतो आणि पंपास येतो. ठीक आहे, पॅन्टॅनल, कटिंगा आणि पंपास, एवढ्या 3च करायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे तुम्हाला असं येतं की ब्राझील आणि भारतामधील प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये विविधता वगैरे स्पष्ट करा. तर तो प्रश्न ऑलरेडी एक्सरसाइजमध्ये आहे आणि तो तुम्हाला करायचा आहे, स्किप नाही करू शकत. मॅपमध्ये हायलाईट करायचं का नाही, मॅप कसं सॉल्व्ह करायचं हे मी ऑलरेडी सांगितलंय, सो तुम्ही तिथूनच बघून करू शकता. ठीक आहे, हे असं तुम्हाला एवढा ब्लँक नकाशा नाही आहेत, याच्यामध्ये तुम्हाला ज्या आपल्या राज्याच्या सीमारेषा आहेत तर त्या येतात. ओके, नेक्स्ट अगेन तुम्हाला असं विचारलं जातं की एकशिंगी गेंडा ते कोणत्या प्रदेशामध्ये आहे भारतामध्ये ते दाखवण्यासाठी येतं. मॅपवर शक्यतो पेन्सिल वापरायचे आहे, पेन नाही वापरायचे. सूचीमध्ये हवं तर पेन वापरू शकता, बट जेव्हा तुम्ही ड्रॉ करणार आहात मॅपवर तेव्हा पेन्सिलच वापरा, पेन नका वापरू. ठीक आहे, जर तुम्ही अगदी कन्फर्म असाल तर तुम्ही हवं तर पेन वापरू शकता. एकशिंगी गेंडा वगैरे विचारलं जातं, बाकी युजवल याच्यामधलं काही येत नाही. आणि ब्राझीलमध्ये इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे कुठे येलं, ब्राझीलमध्ये दिले का इथे कोंडोर, एक लक्षात ठेवा, नाही दिले का त्याची, जाऊ दे, सोडून द्या, कॅन्सल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की भारत आणि ब्राझील यांच्याकडे जी पण वनसंपत्ती आहे किंवा जे पण पर्यावरण आहे यांची कशा पद्धतीने आपण रक्षा केली पाहिजे किंवा संवर्धन केलं पाहिजे असा प्रश्न येतो. सो तो एक्सरसाइजमध्ये आहे. हा चार्ट नाही केला तरी पण चालेल. वेगळा घटक ओळखा करायचा आहे, जोडा पण करायचा आहे. थोडक्यात उत्तरे द्यामधील पहिलं इम्पॉर्टंट आहे, दुसरं पण इम्पॉर्टंट आहे. याच्यामधलं सगळं करा शक्यतो, कारण कोणतेही प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. आता या ठिकाणी तुम्ही समस्या कोणत्या आहेत आणि ऱ्हास होण्याची कारणं काय आहेत, दोन्ही पण सेम आहे, दोघांचे पण आन्सर सेम लिहू शकता. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट आन्सर सेम आहे. नेक्स्ट आहे, हा हवं तर स्किप करू शकता. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ करा. नेक्स्ट आहे घनदाट वनांनी का व्यापलेला आहे, अगेन ॲमेझॉन नदीचे खोरे वगैरे त्याच्यामध्ये याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे अगेन ज्या समस्या आहेत त्याचंच उत्तर तुम्ही या ठिकाणी चिटकवू शकता, कारण सेम आन्सर येणार आहे. नेक्स्ट आहे प्राणी संवर्धनाची गरज आहे, अगेन याचा आन्सर तुम्हाला सेम ब्राझीलसाठी पण विचारला जाऊ शकतो. सो हे पण इम्पॉर्टंट आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे, हे हवं तर स्किप करू शकता. ठीक आहे, पण करून टाका हे पण, 3 पॉईंटचं फक्त उत्तर आहे या सगळ्याचं. आणि हा चॅप्टर प्लीज स्किप करून नका करू. आपण मोठे चॅप्टर स्किप करतोय की नाही, सो तुम्हाला हे चॅप्टर्स प्लीज करावे लागतील. आणि हे खूप इझी आहे, तुम्ही मनाने पण लिहू शकता की वनस्पती का बरं ऱ्हास होत असतील किंवा वन का ऱ्हास होतील, आपण स्वतः ते कट करतोय.
कापतोय वगैरे. ओके, सो तुम्ही ते या ठिकाणी कारण लिहू शकता. किंवा तुम्हाला संरक्षण कसं करता येईल पर्यावरणाचं हे तुम्ही मनाने लिहू शकता. सो असे जे काही प्रश्न आहेत हे तुम्हाला मनाने याची उत्तरं लिहिता येऊ शकतात. ओके, पण जे काही भौगोलिक कारण आहेत, लाईक आता या ठिकाणी ब्राझीलमधील कृमी कीटकांची संख्या जास्त आहे, हे तुम्हाला भौगोलिक कारणांनीच लिहावं लागेल. पण हे जे आहे की तुम्ही प्राणी संवर्धन, पक्षी संवर्धन कसं करू शकता किंवा वनस्पती संवर्धन कसं करू शकता हे तुम्ही मनाने लिहू शकता. सो हे पाठ करायची गरज नाहीये. ओके, सो याच्यामधले माझं सजेशन असं आहे की सगळे क्वेश्चन्स करावे लागतील तुम्हाला. ओके, नेक्स्ट आहे लोकसंख्या. चलो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारताची जनगणना किंवा ब्राझीलची जनगणना सुद्धा 10 वर्षातून एकदा होते. ठीक आहे. नेक्स्ट अजून एक गोष्ट महत्वाची आहे की भारताचा लोकसंख्येबाबत जगात दुसरा क्रमांक लागतो. ओके, नाही एवढी वेळ नाही आली माझ्या लॅपटॉपवर, जिवंत आहे तो अजून. ओके, हे पर्सेंटेज कुठे विचारले नाही जात एवढे, सो तुम्ही हे स्किप करू शकता हवं असेल तर. ओके, आता तुम्हाला याच्यावरती नकाशामधले प्रश्न येतात. कसे येतात हा नकाशा बघा, हा नका बघू, इथे खूप सारे टिंब 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 आहेत. त्यापेक्षा आपण इथे बघूया, इथे छान मस्त कलर केलेला आहे. ठीक आहे. सो आता हा जो नकाशा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कसे प्रश्न येतात तर असं येतं की भारतामधील जास्त किंवा अधिक लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश दाखवा. आता हे तुमच्यावरती असतं कुठला प्रदेश दाखवायचा. आता कशामध्ये जास्त लोकसंख्येची घनता आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, पंजाब आहे, पश्चिम बंगाल आहे. तर हे तुमच्यावरती आहे की कोणता प्रदेश दाखवायचा. ओके, टोटली डिपेंड्स ऑन यू. ओके, उत्तर प्रदेश दाखवा, नवी दिल्ली दाखवू शकता, हरियाणा, पंजाब, वॉट एव्हर. ठीक आहे. आता नाही लॅग होणार, आता मी छान तयारी करून आली आहे, तरी पण बघू लॅग झाला तर. बट माझ्या मते आता नाही लॅग व्हायला पाहिजे. हो ना, बिचारी लॅपटॉप जी कृपा कीजिए, लास्ट का पेपर चल रहा है, काहे आप खत्म करियो हमें. ओके, सो असा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट येऊ शकतं की मध्यम लोकसंख्या घनता असणारे प्रदेश. मग त्याच्यामध्ये तुम्हाला राजस्थान नाही लिहिता येणार, तुम्हाला इथे मेन्शन करून दिलं जाईल किती लोकसंख्येची घनता, त्याप्रमाणे तुम्हाला प्रदेश लिहावे लागतील. ठीक आहे. जर तुम्हाला त्यांनी खूप कमी घनता सांगितली असेल तर जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड वगैरे लिहू शकता. ठीक आहे, असे काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता. युजली याच्यामध्ये जास्त घनतेचे प्रदेशच देतात, मध्यम वगैरे देत नाही, कारण मध्यममध्ये याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. सो मोस्टली जास्त घनता आणि कमी घनता, मग तुम्ही कोणतं पण एक लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश लक्षात ठेवा हवं तर, आणि उत्तराखंड लक्षात ठेवा, किंवा कन्फ्युजन होत असेल तर जम्मू काश्मीर लक्षात ठेवा आणि उत्तर प्रदेश लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो, मॅप प्लॉटिंग व्हिडिओ हमने पहिले ही अपलोड कर दिया है. हाँ तेज, म्हणून पीसीला काहीतरी प्रॉब्लेम होतोय. बहुत लोड पड रहा है उसके ऊपर. सेम फॉर ब्राझील. ब्राझीलमध्ये पण तुम्ही एक प्रदेश आहे तो म्हणजे रिओ दि जेनेरिओ, याच्यामध्ये खूप जास्त लोकसंख्या घनता आहे, तर हा प्रदेश तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कमी घनतेमध्ये एवढे सगळे आहेत, कुठला पण एखादा तुमच्या आवडीचा निवडा. ओके, ठीक आहे. बरं, आत्ताच आपण बघितलं की रिओ दि जेनेरिओमध्ये खूप जास्त घनता आहे, तर ती का आहे याचं रिझन तुम्हाला इथे आहे. आणि हे विचारलं जातं की त्याच प्रदेशामध्ये किंवा फक्त रिओ दि जेनेरिओच्याच ठिकाणी एवढी घनता का आहे, त्याचा आन्सर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. कारण ऑब्व्हियसली तुम्हाला कुठेही विचारलं ना की लोकसंख्येची घनता का जास्त आहे, तर हे सगळीकडे असणारच आहे की त्या ठिकाणी सगळे संसाधन आहेत, हवामान अनुकूल आहे, पाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, नेक्स्ट आहे दुर्गमता कमी आहे, किंवा अजून काय होऊ शकतं, रस्ते प्रॉपरली डेव्हलप झालेले आहे, किंवा वाहतूक अनुकूल आहे, वाहतुकीची स्थिती अनुकूल आहे. असे जे काही कॉमन पॉईंट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. यश. ओके, सो असे काही कॉमन पॉईंट्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. नेक्स्ट आहे ग्राफमध्ये हे क्वेश्चन्स येतात, तुम्हाला ग्राफ दाखवण्यासाठी येतो. आता रेषालेख आहे की कुठला आलेख आहे हे कसं ओळखायचं किंवा कसं काढायचं याच्यावरती पण अगेन मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नका रे माझ्या लॅपटॉपला एवढं काय काय बोलू, बिचारा कसं तरी सांभाळते तुम्हाला. असं करतात का त्याला, ही चिटिंग आहे बाबा. चिडेल हा तो तुमच्यावरती, परत लाईव्ह बंद करेल, मला परत चालू करावं लागेल. ओके, सो प्लीज बख्श दो से मुझे भी. ठीक आहे. चलो, याच्यावरती प्रश्न कसे येऊ शकतात तर तुम्हाला विचारलं जाईल की लिंग गुणोत्तर काय आहे, एका पर्टिक्युलर इयरचं वगैरे विचारलं जाईल, 1981 साली किंवा 1991 साली, जे पण तुम्हाला ग्राफचा डाटा दिलेला असेल, तुम्हाला हे पाठ नाही करायचे, काही आता एकदम पाठ नाही करायचंय. तुम्हाला एकतर ग्राफ ड्रॉ करण्यासाठी येईल किंवा ग्राफ ड्रॉ करून जाईल, त्याच्यासाठी तुम्हाला आन्सर्स लिहायचे असतील. ओके, सो हे काहीतरी या ठिकाणी असे प्रश्न येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट लिंग गुणोत्तर म्हणजे काय हे एका वाक्यात उत्तर लिहामध्ये येतं, करून जायचंय. इम्पॉर्टंट, हे ग्राफ्स नाही आहेत युजली. याच्यामध्ये काय येऊ शकतं, हे आलं तर येऊ शकतं, एवढे इम्पॉर्टंट नाहीये, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन तुम्ही हे करू शकता.
नीट दिसत नाहीये, 480 पर्यंत करा, नीट दिसेल. ओके. ऑल MCQs मी उद्या घेणार आहे. मॅप प्लॉटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलाय. MCQचा व्हिडिओ उद्या घेईन मी. ठीक आहे. MCQs एका वाक्यात उत्तरे लिहा, हे सगळे प्रश्न उद्या घेतले जातील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन सेम ग्राफ्स. ओके. ग्राफला येऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. बाकी यू कॅन स्किप. याच्यामधले जे कारणे स्पष्ट करा आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, ते आपण बघणार आहोत. हा जो ग्राफ आहे हा आपण अगेन ड्रॉ करण्यासाठी येऊ शकतो. हा कसा ड्रॉ करायचा, पर्टिक्युलरली आय थिंक मी भारत किंवा ब्राझीलचा काहीतरी अपलोड केलाय. कसा ड्रॉ करायचा हे मी ऑलरेडी अपलोड केलंय. सो प्लीज ते चेकआउट करा. संख्या कमी झालेली आहे, मे बी जनतेला माहिती नाही आपण नेक्स्ट लाईव्ह चालू केलंय ते. चलो. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळे भौगोलिक कारण युलूस आहे. 2-3 पानांचं फक्त चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये काही कॉन्टेंट नाहीये. फक्त एवढंच आहे की भारतामध्ये लोकसंख्या कशी आहे, कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, ब्राझीलमध्ये कुठे कमी आहे, कुठे कमी आहे, कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, आणि जास्त असेल तर का जास्त आहे. ठीक आहे. ओके. अगेन याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे भौगोलिक कारण करायचीच आहेत. नेक्स्ट आहे, हे हवं तर स्किप करू शकता, पण हे करायचंय. हे तर काय तुम्ही मनानेच लिहू शकता, फक्त तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. पण हे युजली आलं तर यातलं हे येऊ शकतं की चढत्या उतरत्या क्रमानुसार लावा. हे युजली नाही येणार. हे तुम्हाला कारणे लिहामध्ये वगैरेच येऊ शकतं की एखाद्या प्रदेशामध्ये सपोज दिलं असेल की उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येची घनता जास्त का आहे. ठीक आहे. मग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की त्या ठिकाणी प्रतिकूल सगळ्या गोष्टी ज्या पण आहेत यातल्या अनुकूल सगळ्या गोष्टी ज्या पण आहेत यातल्या. ओके. अनुकूल गोष्टी सगळ्या लिहायच्या आहेत. असं कारणे लिहामध्ये आउट ऑफ दी बॉक्स आलं तरी येऊ शकतं, बट गरज नाहीये. एवढं फक्त केलं तरी पण चालेल. हे असे क्वेश्चन नाहीयेत. चुकी बरोबर तुम्ही सगळे करणार आहात. हार्डली 5 मिनिटांमध्ये होईल सगळं. फक्त एवढे सगळे क्वेश्चन्स करायचे आणि हा पहिला अहवाल एक करायचा. ओके. बाकी तुम्हाला ग्राफवरती क्वेश्चन कसे येणार, मॅपवरती कसे येणार हे मी ऑलरेडी सांगितले. मॅम मी आता 11th आहे. मी मागच्या वर्षी 10th मध्ये होतो आणि मला बोर्ड एक्झामला तुमचे व्हिडिओ बघून 40 पैकी 40 मार्क मिळाले. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन. ओके. चलो. थोडासा एक तुला सजेशन, मी 11th वर व्हिडिओज अपलोड केले ते पण बघा. ओके. प्रमोशन थोडंसं. ओके. नेक्स्ट आहे मानवी वस्ती. अगेन हा पण चॅप्टर खूप छोटासा आहे. पटपट करायचंय, पटपट उरकायचे ते चॅप्टर्स. ठीक आहे. रेषाले कसा काढायचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ऑलरेडी. याच्यामध्ये तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की उत्तर भारतामध्ये कशी लोकवस्त्या विरळ आहेत, केंद्रित आहेत, ज्या पण कुठल्या फॉर्ममध्ये असतील त्या. ओके. सो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यासाठी हा पॅरेग्राफ, एवढा एकच पॅरेग्राफ आहे. नेक्स्ट ब्राझीलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्पेशली साओ पावलोमध्ये वगैरे लोकसंख्येची घनता आणि लोकवस्ती केंद्रित झालेली पाहायला मिळते. मग असं का आहे याचं रिझन तुम्हाला इथून करायचंय. ठीक आहे. हा दुसरा पॅरेग्राफ. सेम फॉर अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये पण तुम्हाला लोकसंख्या विरळ पाहायला मिळेल. मग त्या ठिकाणी विरळ का आहे आणि साओ पावलोमध्ये दाट का आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आफ्टर दॅट याच्यावरती पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आय गेस ऑलरेडी, आणि याच्यावरती तुम्हाला ग्राफवरती प्रश्न येऊ शकतात. ते नाही करायचंय. हे पण सोडून हे सोडून देऊ शकता. सो तुम्ही आतापर्यंत फक्त 2च पॅरेग्राफ करणार आहात या चॅप्टरमधले, आणि हा ग्राफ हे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय म्हणतो दिली जाईल आणि इथे तुम्हाला प्रदेशाचं नाव दिलं जाईल. तुम्हाला ते जोडायचं असेल पण एकच कुठलं तरी येऊ शकतं. ठीक आहे. एवढे सगळे नावं नाही येणार, कुठलं पण एखादं नाव यातलं येऊ शकतं. सो करता आलं तर करा. लॉजिकली आहेच थोडंसं. ऑब्व्हियसली तुम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी ते चंदीगड म्हणा किंवा दिल्ली म्हणा हे आपल्या देशामधले असे मुख्य ठिकाणं आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या जास्त असणार आहे. नागरी लोकसंख्येबद्दल बोलतोय हा आपण. नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, ओडिशा. हिमाचल प्रदेशमध्ये आपण आताच पाहिलं की लोकसंख्या कमी वगैरे आहे. सो तुम्ही लॉजिकली हे लक्षात ठेवू शकता. ओके. यातलं तुम्हाला आलं तर मॅच तो कॉलम मध्ये येऊ शकतं. बाकी यातला कोणताही प्रश्न तयार नाही होत. रेषालेख कसा करायचा मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. साओ पावलो बद्दल तुम्ही ते उत्तर लक्षात ठेवा जे मी वरती सांगितलंय. मग हे करायची गरज नाहीये. पश्चिमेकडे चला हे एकदा करून वाचून ठेवा. आलाच तर प्रश्न येऊ शकतो. संपला चॅप्टर. एवढंच चॅप्टर. फक्त तुम्हाला 4 पॅरेग्राफ करायचे आहेत. फक्त 4 पॅरेग्राफ. ओके. आणि मग तुम्हाला सगळा चॅप्टर येणार आहे. सगळी उत्तरं लिहिता येणार आहेत. ठीक आहे. भौगोलिक स्पष्टीकरण नाही केलं तरी पण चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की या ठिकाणी जास्त लोकसंख्याची घनता असणारा प्रदेश कोणता आहे. रिओ दि जेनेरियो लक्षात ठेवा आणि कमी असणारा पारा लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणते पण 2 लक्षात ठेवा. ओके. जर आलंच तुम्हाला तर नावावरती नाही आहेत शक्यतो. असं दिलं जाईल की कमी लोकसंख्येची घनता किंवा कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारा प्रदेश ब्राझीलमधला तो पॉइंट आउट करा. ठीक आहे. चलो. फक्त 4 पॅरेग्राफ करायचे आहेत. एवढं सोपं आहे तुमच्यासाठी भूगोल. 4 पॅरेग्राफ नाही करू शकत तुम्ही, करून टाका. ओके. हे तुम्ही जरा स्पोर्टिंगली घ्या जे मी बोलले ते. ओके. सो आता या ठिकाणी भौगोलिक कारणे जे आपण आता 4 पॅरेग्राफ पाहिले त्याच्यामधलेच आन्सर याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत. सो हे तुमचं होणारच आहे अल्टिमेटली. ओके.
नेक्स्ट आहे थोडक्यात उत्तरे लिहामध्ये. अगेन हे पण त्यातलंच होणार आहे. फक्त या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही केलं तरी पण चालेल, नका करू हा प्रश्न. फक्त आ आणि ई करा. ओके, आणि MCQ सगळे करणार आहात. ठीक आहे. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय हा आपण स्किप करण्यामध्ये घेतलेला आहे चॅप्टर. सो जे लोक करणार आहेत ते करू शकता, ज्यांना स्किप करायचंय ते स्किप करू शकतात. लाईव्ह कधी एंड होईल? का रे तुम्ही मध्ये जायची वाट बघताय? कसे आहात रे तुम्ही? असं करतात का? लाईव्ह एंड होईल. 8वा चॅप्टर सुरू आहे, 9व्या चॅप्टरला एंड होईल. ठीक आहे. सो हार्डली 5 ते 10 मिनिटं आपण असणार आहोत आता एखादं. परत आपण जाऊ. तुम्ही तुमचा अभ्यास करा, मी माझं काम करते. ओके. नकाशा भरा अवघड जात आहे. मी नकाशा कोणते येऊ शकतात हे व्हिडिओच्या सुरुवातीपासून सांगितलेले आहेत प्रिव्हियस लाईव्ह सेशनमध्ये. सो ते नक्की बघा. व्हिडिओ असेल आता अपलोडेडमध्ये गेला असेल. ओके, चलो. ओके, सो 3 प्रकार कोणते आहेत? आय होप तुम्हाला माहिती असतील अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार. आफ्टर दॅट हे नाही विचारलं जात असं, सो तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. पाय चार्ट म्हणजे हे जे पाय ग्राफ्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स नाही आहेत, सो तुम्ही हे पण स्किप करू शकता. हो, मी सांगितलं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये की स्टेन्सिल्स कसे वापरायचे. सो त्या व्हिडिओमध्ये बघा, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की भारताची आणि ब्राझीलची दोघांची पण अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. ठीक आहे. सो हे एक पॉईंट लक्षात ठेवा. पण त्यासोबतच तुम्ही जर पाहिलं तर हे जे पूर्ण आन्सर आहे हे एका क्वेश्चनचा आन्सर आहे, त्याच्यामुळे हा एक पॅराग्राफ तुम्हाला करायचा आहे. नेक्स्ट आहे सेम फॉर अमेरिकेसाठी. तुम्ही पाहिलं तर अमेरिका हा विकसित देश आहे, तरी पण त्याची एक मिनिट, विकसित देश आहे आणि या देशामध्ये लोकसंख्या जास्त असली तरी पण ती भारतापेक्षा मात्र कमी आहे आणि ती साक्षर आहे. मग याचे जे काही पॉईंट्स आहेत हे तुम्हाला करायचे, हे तुम्ही नाही करणार आहात. 2 पॅराग्राफ करायचे आहेत फक्त. नेक्स्ट आहे हे तुम्हाला नकाशामध्ये येतं. कसं येतं बघा. नकाशामध्ये तुम्हाला दिलं जाईल सोयाबीन, ऊस, संत्री, वॉटेवर जे त्यांना आवडत असेल ते तुम्हाला दिलं जाईल. ओके, मग ते तुम्हाला इथे नकाशामध्ये पॉइंट आउट करायचं असतं. युजली काय देतात? काकाओ, काका, मॅग्नीज, बॉक्साईट. याच्यामधलं बॉक्साईट युजली याच्या आधी दिलं गेलेलं आहे. सागरी प्रवाह नाही विचारला जात आणि मासेमारी येतं. पशुपालन तर नाही विचारलं गेलंय. कोळसा पण करून ठेवा. सो हे जे 3 पॉईंट्स मी ते करून दिले ते एवढं करूनच ठेवा. आणि ज्यांना एकदम आउट ऑफ मार्क्स पाहिजे आहेत त्यांनी मात्र हे सगळे जरा शेतीचे हे करून ठेवा, कारण यापैकी कोणताही तुम्हाला पॉईंट करण्यासाठी येऊ शकतं. पर्टिक्युलरली या चॅप्टरमधून हा ग्राफ इम्पॉर्टंट आहे, हा आणि अगेन भारताचा सुद्धा. ठीक आहे. नेक्स्ट आहे कारणे लिहामध्ये येऊ शकतं. भारत आणि ब्राझीलचा सागरी किनारा माहिती पाहिजे किती किती आहे. हार्डली डिफरन्स आहे 100 किलोमीटरचं दोघांच्या किनाऱ्यामध्ये. लक्षात ठेवा ते. हे नाही केलं तरी पण चालेल. कुठले काय काय करतोय आपण नक्की लक्ष ठेवा. एवढंच तुम्हाला करायचं आहे लास्ट मोमेंटला. सो फर्स्ट पॅरेग्राफ, हा सेकंड पॅरेग्राफ करणार आहोत आपण, आणि थर्ड. 3 पॅरेग्राफ्स फक्त तुम्हाला करायचे आतापर्यंत आणि एक नकाशा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मासेमारी. भारतामधील मासेमारी. ठीक आहे. एवढी सगळी नावं लक्षात राहत नसतील तर कोणतीतरी तीन नावं लक्षात ठेवण्याची वगैरे प्रयत्न करा. ओके, मिनिमम ठेवलं तरी पण चालेल. MCQ इथून इम्पॉर्टंट तयार होतो. बाकी हे नाही केलं तर चालू शकतं. ब्राझीलमधील उद्योग नाही केलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर हे लक्षात ठेवायचं की कुठे कुठे खनिजांचे साठे आहेत, कुठे कसला साठा आहे, हे एक तुम्हाला नावे लिहामध्ये वगैरे येऊ शकतं. सो हे इम्पॉर्टंट आहे. एनी डाउट्स? चलो नेक्स्ट आहे, हे हवं तर स्किप करू शकता. फक्त तुम्हाला नावे त्यामध्ये असं येऊ शकतं की तेल शुद्धीकरण केंद्रांची नावं लिहा. मग त्यासाठी तुम्हाला हे नावं देण्यासाठी फक्त हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. ही नावं वगैरे पाठ करायची आहेत की धातू खनिजांची साठे असणाऱ्या प्रदेशांची नावं लिहा, किंवा तेलशुद्धी केंद्र असणाऱ्या प्रदेशाची नावं लिहा, मिठाचं उत्पादन असणाऱ्या प्रदेशांची नावं लिहा. हे तुम्हाला नावे लिहामध्ये येऊ शकतात. सो कोणतीही 2 नावं तुम्ही यातून लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी. ओके. बाकी ब्राझीलमधून काय आयात केलं जातं, काय निर्यात केलं जातं. सेम फॉर भारतामधून काय आयात केलं, काय निर्यात केलं जातं, कोणत्या देशांना, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. हा झाला आपला 5वा पॅरेग्राफ. ठीक आहे.
या ठिकाणी पण तेच आहे की भारतामधून काय आयात आणि काय निर्यात केलं जातं. सो फक्त 5 ते 6 तुम्हाला फक्त पॅरेग्राफ यातले लक्षात ठेवायचे आहेत, बाकी तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो आपला मॅप आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. कोणती पिकं कुठल्या ठिकाणी घेतली जातात हे तुम्हाला माहिती पाहिजे. असं भारतासाठी नाही दिले, सो तुम्हाला एकच फक्त नकाशा लक्षात ठेवायचा आहे. त्यातल्या पण कोणत्या गोष्टी ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे, हा ग्राफ आला तर येऊ शकतो, चान्सेस कमी आहेत, बट करून ठेवा. बाकी तुम्ही स्किप करू शकता सगळं काही. फक्त 5 ते 6 पॅरेग्राफ्स तुम्हाला इथे करायचे आहेत. ठीक आहे, आता MCQs तुम्ही सगळे करणार आहात. 2च प्रश्नांची उत्तर आहेत, 2च कारणे द्या आहेत. एवढं तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, चॅप्टरच्या मानाने 2 खूप कमी आहे, बट तरी पण तुम्हाला एवढं करून ठेवायचं आहे. अगेन याच्यामधले बरेचसे जे पॉईंट्स आहेत तर ते आपल्या इम्पॉर्टंट पॅरेग्राफमध्ये कव्हर झालेले आहेत. ठीक आहे, सो त्याच्यामुळे हे 4च प्रश्न तुम्हाला करायचे आहेत आणि 4च दिलेले आहेत. सो 4च प्रश्न करा. बाकी ग्राफ हा नाही केला तरी पण चालेल, करायची गरज नाहीये. झाला आपला 8वा चॅप्टर. जेवढे सांगितले तेवढेच पॅरेग्राफ्स फक्त करा आणि 4 प्रश्न तुम्हाला एक्सरसाइज मध्ये करायचे आहेत. बाकी तुम्ही नाही काही केलं त्या चॅप्टर मधले तर चालू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट पर्यटन आणि वाहतूक. आता याच्यामध्ये अगेन ग्राफ इम्पॉर्टंट आहे, वाचण्यासाठी येऊ शकतो, ड्रॉ करण्यासाठी नाही. आणि जर तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी जर असे दोन लाईन्स आले तर काय करायचं, एक लाईन थोडीशी डार्क करायची आणि एक लाईन लाईट करायची. ठीक आहे, 2 जर अशा म्हणजे दोघांचा आला भारत आणि ब्राझीलसाठी ड्रॉ करण्यासाठी बाय चान्स आला, शक्यतो येत नाही. जर आलाच तो पण रेषा आलेखच काढायचा असेल. जर तुम्हाला ऑप्शन असेल दुसरे काढण्याचं तर ठीक आहे, जोडस्तंभालेख वगैरे काढायचं असेल तर ठीक आहे, तुम्ही असं करू शकता. पण जर रेषालेखच काढायचं असेल तर तुम्ही याला थोडासा डार्क पेन करा. पेन चेंज नाही करायचा, कलर नाही चेंज करायचा, कलर तुम्ही चेंज नाही करू शकत. मग काय करा, याला थोडंसं डार्क करा पेन्सिलने, याला थोडंसं लाईट करा पेन्सिलने, असं काहीतरी करून तुम्हाला चेंजेस करावे लागतील. पण तुम्ही पेन पेन्सिल असं मिक्स वगैरे काही करू शकत नाही. ठीक आहे, असं अलाउड नाहीये. प्रश्न हे करून ठेवा, चांगले प्रश्न आहेत, म्हणजे येऊ शकतात असे प्रश्न आहेत. नेक्स्ट आहे ब्राझीलमध्ये पर्यटन का सध्या विकास झालेला आहे किंवा का खूप मोठ्या प्रमाणात वगैरे चालत आहे हा व्यवसाय, हे तुम्हाला इथूनच आन्सर मिळेल. सो हा पॅरेग्राफ इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे, स्किप करू शकता, हा करू शकता. सेम फॉर भारतामध्ये कशा पद्धतीने पर्यटन व्यवसाय उदयास येत आहे किंवा त्याचा विकास होत आहे हे याच्यामध्ये आहे. इथे सगळ्यात इम्पॉर्टंट कोणते टॉपिक्स आहेत लक्षात ठेवा. तुम्हाला कुठलाही एक इथून विमानतळ येऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. रिओ ग्रँडी येऊ शकतं किंवा रिओ द जेनेरो येऊ शकतो. कोणता पण एखादा विमानतळ दाखवण्यासाठी येऊ शकतो, कोणतं पण एखादं बंदर. आता ते तुमच्यावरती आहे, तुम्ही कोणतं पण एक लक्षात ठेवा. कुठलं पण से बंदर तुम्हाला इझी वाटत असेल किंवा लक्षात राहत असेल. प्रमुख रस्ते मार्गांमध्ये तुम्हाला हा जो ट्रान्स अमेझोनियन मार्ग आहे हा चक्क प्लॉट करण्यासाठी येतो. ठीक आहे, आय थिंक हे क्वेश्चन बँक मध्ये सुद्धा आहे. सो हे तुम्हाला करायचंच आहे. ट्रान्स अमेझोनियन मार्ग हा असा मार्ग आहे, सो हे तुम्हाला करायचंय. ब्राझिलिया टू क्रुझेरो डो सुल. ओके, ठीक आहे, चलो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, बाकी याच्यातले जे पण कारणे लिहा वगैरे आहेत ते तुम्हाला एक्सरसाइज मध्ये मिळतीलच. हे जे ग्राफ्स आहेत तर हे वाचण्यासाठी येऊ शकतात आणि ड्रॉ करण्यासाठी सुद्धा येऊ शकतात. ओके, यामधून कोणते चॅप्टर स्किप करू शकतो. 3rd चॅप्टर, 8th चॅप्टर आणि 9th चॅप्टर स्किप करू शकता. पण मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या केल्या तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील याची गॅरंटी मी देऊ शकते. ओके, आउट ऑफ म्हणजे 37 पर्यंत तरी मिळतील. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे उत्तर दक्षिण मार्ग, सुवर्ण चतुर्भुज मार्ग. हे तर करायचंच आहे, अजिबात सोडायचं नाहीये. हे तुम्हाला ग्राफमध्ये प्लॉट करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे याच्यामधले कोणती कोणती ठिकाणे येतात. कोणतंही एक बंदर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि कोणतंही म्हणजे मार्गांमधले सगळेच मार्ग माहिती असले पाहिजेत. पण त्यात पण इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे सुवर्ण चतुर्भुज मार्ग. हा मार्ग तुम्हाला कुठून कुठे जातोय किंवा कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी जातोय हे ड्रॉ करता आलं पाहिजे. ठीक आहे, याच्यामधलं तुम्हाला कोणतं पण एक बंदर आणि एक विमानतळ लक्षात ठेवायचं आहे. ही काही ठिकाणं लक्षात ठेवा, लुधियाना वगैरे, ज्या ठिकाणी सायकलचं उत्पादन खूप जास्त आहे वगैरे, अशी काही इम्पॉर्टंट ठिकाणं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे की मैदानी प्रदेशामध्ये लोहमार्गांचे जाळे दाट का आहे याचा आन्सर या ठिकाणी आहे. हा तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ करायचा आहे. त्याच्यानंतर कुठे गेलं, हा या ठिकाणी भारतामध्ये किती एकूण भाग केलेले आहेत, किती प्रमाण वेळा आहेत, ब्राझीलमध्ये किती प्रमाण वेळा आहेत त्याचा आकडा तुम्हाला माहिती पाहिजे. एका वाक्यात उत्तरे लिहा असं येऊ शकतो. इम्पॉर्टंट नकाशाची लिंक तुम्हाला आफ्टर दिस व्हिडिओ मी कमेंट बॉक्समध्ये शेअर करेन. नेक्स्ट आहे दूरसंचार सेवेचा सध्या विस्तार वाढलेला आहे, का वाढलेला आहे त्याची जी पण कारण आहे ती तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. नेक्स्ट हे ड्रॉ करण्यासाठी वगैरे नाही येत युजली, सो हवा त्या स्किप करू शकता. फक्त तुम्हाला भारताच्या प्रमाण वेळेबद्दल माहिती पाहिजे की कोणत्या रेखावृत्ताला आपण निश्चित केलेलं आहे प्रमाण वेळेसाठी, हे अंश वगैरे माहिती असले पाहिजेत. अगेन ठिकाण माहिती असलं पाहिजे, अलाहाबाद. बाकी चॅप्टर संपला. एवढंच तुम्हाला चॅप्टर मधलं करायचं आहे, जास्त काही नाही करायचे. चुकी बरोबर सगळे करणार आहात. थोडक्यात उत्तरे लिहामध्ये
आय थिंक सगळेच इम्पॉर्टंट आहेत, कारण चॅप्टर छोटासा आहे. ज्या काही गोष्टी आपण ऑलरेडी स्किप केले त्या तो तुम्ही करणार नाहीच आहात. सो ॲटलिस्ट एक्सरसाइज कम्प्लीट करा. हे नाही आहेत, हे चौथा मॅच द फॉलोविंग वगैरे करायचं आहे. भौगोलिक कारणांमध्ये याचा आन्सर आणि याचा आन्सर सेम आहे. ओके, सो हे केलं तर हे आन्सर तुमचा आपोआप पाठ होऊन जाईल, तर परत करायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे लोहमार्गाचे जाळे. आत्ताच पण याचा आन्सर पाहिलं, हे करा ई. बाकी जे नाही मार्क केले ते सोडलं तरी चालेल. त्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड टिपालिहामध्ये आधुनिक संदेशवहन, प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक एवढंच इम्पॉर्टंट आहे, एवढंच करा. जर प्रमाण वेळेची उपयोगिता आलीच तर तुम्ही यातलंच आन्सर थोडंसं मिक्स वगैरे करून खाली लिहू शकता. ब्राझील आणि भारताची प्रमाण वेळेमधलाच, पण हे याची शक्यता कमी आहे. सो संदेशवहन इम्पॉर्टंट आहे आणि प्राकृतिक रचना आणि अंतर्गत वाहतूक एवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो एवढ्याच गोष्टी तुम्ही करणार आहात, सगळं करायची गरज नाही आहे. अगेन या दोघांचा आन्सर सेम आहे, सो एकच काहीतरी पाठ करा आणि दोघांना चिटकवू शकता. फक्त मार्कांवरती लक्ष ठेवा की मार्क कोणाला जास्त आहेत ते थोडंसं जास्त लिहायचं, बाकीच्या ठिकाणी कमी लिहायचं. सो हे तुम्ही लॉजिकली विचार करायचा. ठीक आहे, चॅप्टर संपलाय, पुस्तक संपलेलं आहे. आय होप की तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कळलेले आहेत. मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. मोस्टली त्याच्यामधूनच क्वेश्चन्स विचारले जातात. सो आपण बऱ्याचशा गोष्टी स्किप केलेल्या आहेत. फक्त तुम्हाला तिसरा जो चॅप्टर आहे त्याच्यामधल्या खूप गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणजे लाईक प्रत्येक विभागावरती टिपा लिहा असं येऊ शकतं. त्याच्यामुळे थर्ड चॅप्टरमध्ये तुम्ही जर करणार असाल तर तो खूप परफेक्ट चॅप्टर करा. पण बाकीचे चॅप्टर्समधलं काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आय होप की हा व्हिडिओ युजफुल होता. आता आपण बघूया की स्ट्रॅटेजी तुम्हाला नेमकं या 2 दिवसांमध्ये काय करायचंय. आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्ही सगळे नकाशे करणार आहात. नकाशाचा प्रश्न हमखास येतो, सो तो तुम्हाला करायचा आहे. त्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देते आणि कुणीही ते स्किप नाही करायचंय. ठीक आहे, सगळे व्हिडिओज नक्की पहा आणि त्यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात एक्झामला, त्याच्या व्यतिरिक्त काही विचारलं जाणार नाही. ठीक आहे, सो तेवढेच फक्त करा. तर आपण हे 3 चॅप्टर जे आहेत, हे 3 चॅप्टर म्हणजे तिसरा, 8वा आणि 9वा हा चॅप्टर तुम्ही स्किप करून सुद्धा 37चे प्लस मार्क्स आणू शकता. कसं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेवढेच इम्पॉर्टंट पॉईंट्स करा. त्यातल्या त्यात पण हवं तर हा चॅप्टर पूर्ण सोडा, पण जे मी ग्राफचे क्वेश्चन सांगितले ते मात्र करा. आणि अर्थव्यवस्था आणि व्यवसायामधले फक्त 5 पॅराग्राफ्स आहेत तेवढे करा. वाहतूकमधली फक्त एक्सरसाइज केली तरी पण पुरेशी आहे. जरी तुम्ही स्किप करणार असाल तरी पण एवढं करून ठेवा आलंच क्वेश्चनला तर त्यासाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यानंतर सगळे नकाशे करायचे आहेत. सगळेचे सगळे नकाशे जे मी व्हिडिओज अपलोड केले आहेत त्यामधले माझ्या व्हिडिओमधले करा किंवा कुठूनही करा, पण ते नकाशे करा. त्याच्यामध्ये मी सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. कसं सॉल्व्ह करायचं हे पण सांगितले. सूची कशी लिहायची पेनाने पेन्सिलने वॉटेवर जे आहे ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट नकाशे झाले की मग तुम्ही ग्राफ हवा तर तुम्ही स्किप करू शकता, कारण नसेल येत तर ते पण व्हिडिओज मी खाली लिंक्स देईन, ते पण व्हिडिओज नक्की पहा. त्याच्यावरचे बरेचसे प्रश्न पण मी घेतलेले आहेत. क्वेश्चन बँक मधले पण ग्राफ्स आपण कव्हर केलेले आहेत. सगळंच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, मग तुम्ही काय करणार आहात, सगळे एका वाक्यात उत्तरे, सगळे MCQs आधी करा, सगळे एका वाक्यात उत्तरे आधी करा. असं करून ऍटलिस्ट आजच्या दिवशी तुमचे नकाशे, ग्राफ आणि एका वाक्यात उत्तरे मॅच द फॉलोविंग वगैरे पर्यंत झालं पाहिजे. आणि मग उरलेले जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही उद्या करणार आहात. उद्या अगेन मी तुमचे MCQsची वगैरे रिव्हिजन घेणार आहे. ठीक आहे, उद्याचं टायमिंग तुम्हाला अगेन ह्याच्यामध्ये कम्युनिटी बॉक्समध्ये बघायला मिळेल. ओके, सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, प्लीज शेअर करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. जे सांगितले तेवढंच फक्त फॉलो करा. ठीक आहे, सो चलो बाय बाय.